कोल्हापूर महापालिकेच्या नेहरूनगर शाळेत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नावासमोर जातीचा उल्लेख असल्याचा विषय नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी सभागृहात उपस्थित केला। त्यावरून संपूर्ण सभागृहाने प्रशासनावर आगपाखड केली होती। मात्र याबाबत वस्तुस्थिती तपासली असता असा बोर्ड केवळ महापालिकेच्या शाळेत नाही तर जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमध्येही पूर्वीपासून चालत आलेला आहे। असं असताना महापालिकेसभेत शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षण मंडळाला दोषी धरल्याबद्दल शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे। सर्व शाळांमध्ये अशा पद्धतीचा फलक लावला जात असून त्यातून जातीभेद किंवा दुजाभाव निर्माण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे। नेहरूनगर विद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावापुढे जातीचा उल्लेख केल्याचा विषय नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी महापालिका सभेत दाखवून प्रशासनाला जाब विचारला। शाळेतील शिक्षकांची जात दाखवून काय निष्पन्न करायचं आहे असा प्रश्न सोनवणे यांनी उपस्थित केला होता। त्यानंतर विरोधी आणि सत्ताधारी नगरसेवकांनी या प्रकाराचा निषेध करून महापालिका शिक्षण विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता। अशा प्रकारचे बोर्ड ताबडतोब काढून टाकले जातील आणि जाणून बुजून कोणी जातीचा उल्लेख असलेला बोर्ड लावला असेल तर त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाईचं आश्वासन आयुक्तांनी दिलं होतं। याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली असता मुळात अशा प्रकारचा बोर्ड सर्व शाळांमध्ये पूर्वीपासूनच लावला जात असल्याचं सांगण्यात आलं। महापालिकेच्या शाळांसह जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमध्ये सुद्धा विविध प्रकारची माहिती बोर्डवर लिहिलेली असते। त्यामध्ये पदाधिकाऱ्यांची माहिती, वेगवेगळ्या कमिट्यांचा उल्लेख तसंच शिक्षकांची माहिती लिहिलेली असते। शिक्षकांच्या माहितीमध्ये त्यांचं पूर्ण नाव, पद, सेवा पुस्तक क्रमांक, नेमणूक तारीख, शैक्षणिक पात्रता आणि जात संवर्ग यांची माहिती दिली जाते। ही माहिती दरमहाचं मासिक पत्रक आणि शासनाच्या विविध पोर्टलवर वेळोवेळी भरावी लागते। त्यामध्ये यू डायस टीचर पोर्टल, रोस्टर, स्टाफ पोर्टल, शालार्थ, वॉर्ड आराखडा ही माहिती सातत्याने भरावी लागते। हीच माहिती शाळांच्या बोर्डवर लिहिली जाते। दर महिन्याला ही माहिती शासनाला पाठवावी लागत असल्यामुळे ती मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये किंवा स्टाफ रूममध्ये लिहिलेली असते। त्यामध्ये कोणताही शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी अथवा अन्य व्यक्तीविरुद्ध जातीय भेदभाव करण्याचा, कोणाचाही अपमान करण्याचा किंवा कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसतो। मुळात शाळेत शिक्षक म्हणून नोकरी लागण्यासाठी जातीच्या आधारावरच भरती केली जाते। त्यामुळे अशा प्रकारचा बोर्ड सर्व शाळांमध्ये लावलेला असतो। बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रकार समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनानं संबंधित मुख्याध्यापिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। तसंच सर्व शाळांमधील जात संवर्ग नोंद केलेले बोर्ड काढून घेतले आहेत। हा प्रकार योग्य असला तरी शासनाच्या धोरणाप्रमाणेच शाळेतील फलक लावले जातात आणि त्यामध्ये कोणत्या संवर्गाचे किती कर्मचारी आहेत याचा उल्लेख असतो। मात्र या मुद्द्यावरून सरसकट टीका झाल्यानं महापालिकेच्या शिक्षक वर्गात अस्वस्थता आहे।